नमस्कार. आपण मंदिरांमध्ये किंवा कोणत्याही पूजेमध्ये देवासमोर नारळ फोडताना किंवा अर्पण करताना नेहमीच पाहतो नाही का? पण कधी विचार केलाय की हजारो फळं असताना फक्त नारळालाच इतकं महत्त्व का दिलं जातं? चला, आज या साध्या दिसणाऱ्या प्रथेमागे दडलेली काही विलक्षण कारणं समजून घेऊया. तर मूळ प्रश्न हाच आहे की या नारळात असं काय विशेष आहे? ते श्रद्धेचं आणि पवित्रतेचं इतकं मोठं प्रतीक का बनलं? यामागे फक्त एक जुनी परंपरा आहे की काहीतरी खोल अर्थही दडलेला आहे? आज आपण याच प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. ओके, चला तर मग याच्या अगदी मुळाशी जाऊया. सगळ्यात आधी नारळाचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे हे समजून घेऊया. हिंदू धर्मात नारळाला केवळ एक फळ नाही, तर श्रीफळ असं एक खास नाव दिलं गेलं आहे. आणि खरं सांगायचं तर या नावातच त्याचा पहिला आणि महत्त्वाचा अर्थ दडलेला आहे. श्रीफळ हा शब्दच बघा ना, यात श्री म्हणजे देवी लक्ष्मी, म्हणजेच समृद्धी, ऐश्वर्य, आणि फळ म्हणजे आशीर्वाद किंवा परिणाम. त्यामुळे जेव्हा आपण देवाला नारळ अर्पण करतो तेव्हा आपण एका अर्थी समृद्धी आणि आशीर्वादासाठीच प्रार्थना करत असतो. किती सोपं आणि सुंदर प्रतीक आहे हे. नारळाला सर्वात शुद्ध अर्पण मानलं जातं. ह्याचं कारण खूपच सरळ आहे. ते म्हणजे त्याचं कठीण कवच. हे कवच आतल्या पाण्याला आणि गराला कोणत्याही बाहेरील अशुद्धतेपासून, धुळीपासून किंवा कोणाच्याही स्पर्शापासून पूर्णपणे वाचवतं. म्हणूनच ते देवाला अर्पण करण्यासाठी सर्वात पवित्र आणि सात्विक फळं मानले जातं. आता हा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. नारळ फोडण्याच्या क्रियेमागे खूप मोठा आध्यात्मिक अर्थ आहे. असं मानलं जातं की नारळाचं जे कठीण कवच आहे ते आपल्या मानवी अहंकाराचं प्रतीक आहे. आणि जेव्हा आपण ते देवापुढे फोडतो तेव्हा आपण प्रतिकात्मकरित्या आपला अहंकार, आपला मीपणा देवाच्या चरणी समर्पित करतो. कवच फुटल्यावर आतून जे शुद्ध, निर्मळ पाणी बाहेर येतं ते अहंकार नाहीसा झाल्यावर दिसणाऱ्या आपल्या शुद्ध, निर्मळ मनाचं प्रतीक आहे. नारळावरच्या त्या 3 डोळ्यांसारख्या खुणा कधी पाहिल्या आहेत का? त्या फक्त डिझाईन नाहीत. त्या हिंदू धर्मातील त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानल्या जातात. काही ठिकाणी तर त्यांना त्रिदेवी, सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांचंही रूप मानलं जातं. त्यामुळे एक नारळ अर्पण करणं म्हणजे संपूर्ण दैवी शक्तीला नमन करण्यासारखं आहे. फार पूर्वीपासून, अगदी ऋषीमुनींच्या काळापासून नारळाला देवतांचा आहार मानलं गेलं आहे. अनेक यज्ञ, हवन आणि महत्त्वाच्या पूजाविधींमध्ये नारळाचं पाणी आणि गर यांचा नैवेद्य म्हणून वापर केला जायचा. यामुळे त्याची पवित्रता आणखी वाढली आणि ते देवासाठी एक योग्य अर्पण बनलं. तर आत्तापर्यंत आपण ही सगळी आध्यात्मिक आणि प्रतिकात्मक बाजू पाहिली. पण इथे एक प्रश्न उभा राहतो. या सगळ्या कल्पना केवळ श्रद्धेवर अवलंबून आहेत की यामागे काही वैज्ञानिक तथ्यसुद्धा आहेत? काही सायन्स आहे का यामागे? चला, आता याच्या वैज्ञानिक बाजूवर एक नजर टाकूया. चला, आता नारळाच्या या पवित्रतेमागे दडलेलं विज्ञान शोधूया. आणि हे पाहून खरंच आश्चर्य वाटेल की आपली प्राचीन श्रद्धा आणि आजचं आधुनिक विज्ञान एकमेकांशी किती मिळतं जुळतं आहे. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर नारळ हा पोषणाचा एक खजिना आहे. अक्षरशः एक पॉवर हाऊस. यात भरपूर आवश्यक खनिजं आहेत, शरीराला ऊर्जा देणारे इलेक्ट्रोलाइट्स आहेत आणि अँटीऑक्सिडंट्ससुद्धा आहेत. आणि त्याचं पाणी तर नैसर्गिकरित्या शुद्ध असतं. हे सर्व गुणधर्म त्याला ऊर्जा आणि जीवनशक्तीचं प्रतीक बनवतात, जे देवासाठी सर्वोत्तम अर्पण असू शकतं. इतकंच नाही तर वैज्ञानिक संशोधनातून हे सिद्ध झालंय की नारळाच्या पाण्यात अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. म्हणजे काय, तर ते विषाणू आणि बुरशीचा नाश करतं. कदाचित यामुळेच आपले पूर्वज त्याला केवळ आध्यात्मिकच नाही तर भौतिक पातळीवरही शुद्ध मानत असावेत. आणि इथेच या संपूर्ण परंपरेचं सार दडलेलं आहे. बघा, श्रद्धा आणि विज्ञान एकमेकांना छेदत नाहीत तर एकमेकांना पूरक ठरतायत. जिथे आपली श्रद्धा शुद्धतेची संकल्पना मांडते तिथे विज्ञान त्याचे अँटीव्हायरल गुणधर्म सिद्ध करतं. आणि जिथे श्रद्धा दैवी ऊर्जेचा उल्लेख करते तिथे विज्ञान त्याचे उच्च पोषण मूल्य दाखवून देतं. किती सुंदर संगम आहे हा. तर या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की देवाला नारळ अर्पण करण्यामागे केवळ अंधश्रद्धा नाही तर अध्यात्म आणि विज्ञानाचा एक अप्रतिम संगम आहे. ही प्रथा आपल्याला दाखवते की दोन्ही दृष्टिकोन कसे एकत्र येऊ शकतात. थोडक्यात सांगायचं तर एक साधा दिसणारा नारळ कितीतरी गोष्टींचं प्रतीक आहे. तो शुद्धतेचं प्रतीक आहे, समृद्धीचं प्रतीक आहे, अहंकाराच्या त्यागाचं प्रतीक आहे, दैवी शक्तीच्या पूर्णत्वाचं प्रतीक आहे आणि संरक्षणाचंही प्रतीक आहे. आणि गंमत म्हणजे या प्रत्येक गोष्टीला एक आध्यात्मिक आधार आहे आणि त्याला जोडलेलं एक वैज्ञानिक कारणही आहे. तर पुढच्या वेळी जेव्हा मंदिरात नारळ अर्पण केला जाईल तेव्हा त्यामागची ही सगळी खोल कारणं नक्कीच आठवतील.
आणि जाता जाता एक विचार मनात येतो की आपल्या इतर किती प्राचीन परंपरांमध्ये श्रद्धा आणि विज्ञान इतक्या सुंदर रीतीने एकत्र नांदत असतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही, नाही का?